morning everyone, respect principals, teachers, parents and all my dear friends. My name is Yash. I wish you all a very happy Independence Day. Today is 15th August and I wish you all a very happy Independence Day of our country. Today we are celebrating 18th Independence Day of our country. Independence Day is our national festival. On this day in 1947, our country got independence from the British rule. In this day, there flew to get freedom. India due to brave the origin. We are living peaceful life. We should do an Indian. So on this ocean, let us all play the best in world. Thank you. जय हिंद जय भारत. उत्सवतीन रंगांचा आभाळी आज सजला, उत्सवतीन रंगांचा आभाळी आज सजला. नतमस्तक मी त्या सर्वांचा ज्यांनी भारत देश घडवला, नतमस्तक मी त्या सर्वांचा ज्यांनी भारत देश घडवला. सर्वांना माझा नमस्कार. माझे नाव प्रणव आहे. आज 15 ऑगस्ट आहे. आपण भारताचा स्वातंत्र्य दिन साजरा करत आहोत. सर्वप्रथम सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. हा दिवस आपल्या सर्वांसाठी आनंदाचा व अभिमानाचा आहे. आपला भारत देश 15 ऑगस्ट 1947 रोजी इंग्रजांच्या गुलामीतून मुक्त झाला. आपल्या भारत देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी अनेक स्वातंत्र्य सैनिकांनी बलिदान दिले. आज आपण त्या सर्व शूरवीरांना सलाम करूया ज्यांच्यामुळे आपल्या भारत देशाला स्वातंत्र्य मिळाले. मला माझ्या देशाचा खूप अभिमान आहे. भारत माता की जय. जय हिंद जय भारत. तीन रंगांचा हा तिरंगा आभाळी आज डौलाने फडकतो. भारत मातेच्या जय घोषणी सारा देश दुमदुमतो. स्वातंत्र्याचा हा पवित्र दिवस मनामध्ये नवचैतन्य भरतो, मनामध्ये नवचैतन्य भरतो. आदरणीय मुख्याध्यापक, सन्माननीय शिक्षक बंधू आणि माझ्या प्रिय मित्रमैत्रिणी सर्वांना माझा नमस्कार. आज आपण आपल्या देशाचा स्वातंत्र्य दिन साजरी करण्यासाठी येथे जमलो आहोत. 15 ऑगस्ट हा आपल्या भारतीयांच्या मनात अभिमान, देशप्रेम जागवणारा दिवस आहे. आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी अनेक स्वातंत्र्य सैनिकांनी त्याग, संघर्ष आणि धैर्याची मोठी मोजणी केली. त्यांच्या बलिदानामुळे आज आपण स्वतंत्र भारतात मोकळा श्वास घेत आहोत. स्वातंत्र्य मिळवणे म्हणजे फक्त परकीय राजवटीपासून मुक्त होणे नाही, तर आपल्याप्रती असलेली जबाबदारी ओळखणे होय. मन लावून शिक्षण घेतले, पर्यावरणाचे रक्षण केले आणि नियम पाळले तर आपण देशाच्या प्रगतीमध्ये योगदान देऊ शकतो. आजच्या दिवशी आपण एक संकल्प करूया. आपल्या देशांवर प्रेम करूया, देशांची प्रगती करूया, भारताचे नाव जगभरात उज्ज्वल करूया. एवढे बोलून मी माझी भाषण संपवते. जय हिंद जय महाराष्ट्र. ना जातीसाठी लढले, ना धर्मासाठी लढले, ना जातीसाठी लढले, ना धर्मासाठी लढले. भारतीय शूरवीर फक्त देशासाठी लढले, फक्त देशासाठी लढले. सन्माननीय व्यासपीठ, गुरुजक आणि माझ्या मित्रमैत्रिणींनो, आजचा दिवस उजाडला तोच मोळी वेगळ्या ऊर्जेने, एका वेगळ्या अभिमानाने. 15 ऑगस्ट ही केवळ कॅलेंडरवरची एक तारीख नाही, तर आपल्या कोट्यांवधी भारतीयांच्या हृदयात धगधगणारी एक ज्योत, स्वातंत्र्याची ज्योत. आज आपला तिरंगा अभिमानाने फडकवतो. त्या प्रत्येक रंगामागे एक कथा दडलेली आहे. भगवा सांगतो त्यागाची, पांढरा सांगतो सत्य आणि शांततेची व हिरवा सांगतो समृद्धीची. आणि मध्यभागी असलेले अशोक चक्र आपल्याला नेहमी पुढे जाण्याची आणि प्रगतीची शिकवण देतं. आज आपला देश अंतराळात झेप घेतोय, डिजिटल क्षेत्रात मार्गदर्शन करतोय आणि खेळाच्या मैदानातही आपला तिरंगा आज उंच फडकतोय. ही प्रगतीची गाथा अशीच पुढे नेण्याची जबाबदारी आता आपली म्हणजे या देशाच्या भावी पिढीवर आहे. शेवटी जाते एवढेच सांगते, मान वाढवू या देशाचा, कर्तृत्वाने नवा इतिहास घडवू. तिरंगाच्या साक्षीने प्रगतीचं नाव मानत असू. जय हिंद जय भारत. तिरंगा आहे आपली शान, तिरंगा आहे आपली शान. आपला भारत देश जगात महान, आपला भारत देश जगात महान. विसरू नका त्या वीरांना, विसरू नका त्या वीरांना ज्यांनी दिले देशासाठी प्राण, ज्यांनी दिले देशासाठी प्राण. सूर्याप्रमाणे तेज दिसणार व्यासपीठ,
चंद्राप्रमाणे शीतल छाया देणारे परीक्षक आणि इथे जमलेल्या माझ्या छोट्या मोठ्या बालमित्रांनो, सर्वांना माझा नमस्कार. मी यश सुरकरणी आज तुम्हाला 15 ऑगस्ट निमित्त एक छोटेसे भाषण बोलून दाखवत आहे. ते तुम्ही शांतचित्त ऐकावी ही माझी नम्र विनंती. आज आपण सर्वजण 15 ऑगस्ट साजरा करण्यासाठी जमलो आहोत. 15 ऑगस्ट हा दिवस केवळ ध्वजारोहणाचा नाही, तर हा दिवस स्वातंत्र्याचा, अभिमानाचा आणि जबाबदारीची जाणीव करून देणारा दिवस आहे. मित्रांनो, अनेक वीरांनी आपल्या मातृभूमीसाठी हसत हसत बलिदान दिले, म्हणून आज आपण सर्वजण मुक्त भारतात अभिमानाने जगत आहोत. मित्रांनो, स्वातंत्र्य म्हणजे आपल्या मनाला वाटेल ते करणे नव्हे, तर स्वातंत्र्य म्हणजे शिस्त, कर्तव्य आणि देशप्रेम करणे हवे. मित्रांनो, आपण सर्वजण विद्यार्थी आहोत. आपण प्रामाणिकपणे अभ्यास करणे, शिक्षकांचा आदर करणे आणि पर्यावरणाचे संरक्षण करणे हेच आपले देशसेवेचे पहिले पाऊल आहे. मित्रांनो, मी जाता एवढंच बोलेन. देशासाठी जगूया, देशासाठी घडूया, तिरंग्याच्या अभिमानासाठी सैन्यदेव उभे राहूया. जय हिंद, जय भारत. ना जातीसाठी लढले, ना धर्मासाठी लढले, ना जातीसाठी लढले, ना धर्मासाठी लढले. शूर भारतीय वीर फक्त देशासाठी लढले, फक्त देशासाठी लढले. नमस्कार, माझे नाव साई. मी आज आपल्यासमोर 15 ऑगस्ट निमित्त भाषण सादर करणार आहे. ते तुम्ही शांतपणे ही नम्र विनंती. 15 ऑगस्ट हा दिवस भारतीय इतिहासातील महत्त्वाचा दिवस बनला आहे. भारतीय स्वातंत्र्य सैनिकांच्या बलिदानानंतर आपला भारत देश स्वतंत्र झाला. 15 ऑगस्ट 1947 हा आपल्या सर्वांसाठी भाग्यवान दिवस होता, कारण अनेक वर्षांच्या गुलामगिरीनंतर भारताला स्वातंत्र्य मिळाले. भारतीय जनतेने आपले पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांची निवड केली. त्यांनी प्रथमच राष्ट्रीय राजधानी नवी दिल्ली येथील लाल किल्ल्यावर राष्ट्रीय ध्वज फडकवला होता. दरवर्षी सर्व लोक या दिवसाचा आनंद मोठ्या उत्साहाने साजरा करतात. एवढे बोलून मी माझे भाषण संपवितो. जय हिंद, जय भारत. स्वातंत्र्याची ही पाठ, तिरंग्याचा उंच मान, देशप्रेमाची ज्योत पेटली प्रत्येकाच्या मनात. सर्वांना माझा नमस्कार. माझे नाव समृद्धी आहे. मी आता 6वी शिकते. आज 15 ऑगस्ट आपल्या देशाचा अभिमानाचा दिवस आहे. 15 ऑगस्ट 1947 रोजी आपल्या भारत देशाला स्वातंत्र्य मिळाले. म्हणूनच आज आपण मुक्तपणे श्वास घेऊ शकतो आणि स्वातंत्र्य सैनिकांनी आपल्या जीवाचे त्याग करून आपल्या भारत देशाला स्वातंत्र्य मिळवून दिले. म्हणूनच आज आपण आनंदाने जगू शकतो. जाता एवढेच म्हणेल की उत्सव दिन रंगांचा आभार याद सल्ला, उत्सव दिन रंगांचा आभार याद सल्ला. नतमस्तक मी त्या सगळ्यांना ज्यांनी भारत देश घडविला, नतमस्तक मी त्या सगळ्यांना ज्यांनी भारत देश घडविला. ज्यांनी लिहिली आझादीची गाथा त्यांच्या चरणी ठेवी ते माता, ज्यांनी लिहिली आझादीची गाथा त्यांच्या चरणी ठेवी ते माता. धन्यवाद.